विक्रय कला, सेल्समनशिप। जेव्हा विक्रेता एखाद्या त्याच्याकडची वस्तू विकतो तर ही विक्री करण्याची एक कला असते। जर आपण आठवडे बाजारातलं जर उदाहरण घेतलं तर वेगवेगळे व्यापारी किंवा वेगवेगळे शेतकरी त्यांचा माल घेऊन त्या ठिकाणी बाजारामध्ये विक्रीसाठी बसलेले असतात। परंतु त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काही काही व्यापाऱ्यांची वस्तू विक्री करण्याची, ग्राहकांना आकर्षित करण्याची एक कला असते। काही काही विक्रेते म्हणजे जोरजोराने आवाज देऊन किंवा त्यांचं ज्या वस्तूचं जे महत्व आहे ते महत्व ओरडून सांगून आपल्याकडे ग्राहक आकर्षित करून घेतात। तिथं ग्राहकांची आपल्याला गर्दी झालेली दिसते। आणि काही व्यापारी फक्त माल घेऊन तिथं बसलेले असतात, परंतु चांगला माल जरी असला तरी तिकडं ग्राहक जात नाहीत। असं देखील आपण काही काही वेळेस पाहतो। म्हणजेच काय, विक्री कला जी आहे ग्राहकांना आकर्षित करून घेण्याची एक प्रकारची कला आहे। म्हणजे ग्राहकांनी वस्तू खरेदी करावी हाच त्यांचा प्रत्येक व्यापाऱ्याचा उद्देश असतो की आपल्याकडे जास्तीत जास्त ग्राहक यावेत। आता त्या ग्राहकाला कुठे ना कुठे वस्तू घ्यायची असते, परंतु जो व्यापारी त्यांचं मन वळवतो आणि ती वस्तू घ्यायला त्यांना प्रवृत्त करतो, त्या ठिकाणी मग ती जी व्यापाऱ्याची कला आहे ती खरी विक्रय कला असं त्याला म्हणता येईल। जर आपण याची व्याख्या जर करायची असेल तर ती कशी होईल पहा। ग्राहकांनी वस्तू खरेदी करावी म्हणून त्यांचे मन वळविण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे विक्रय कला होय। जेव्हा आपण कपड्याच्या दुकानात कपडे घेण्यासाठी जातो, बरेचसे कपडे पाहतो। आता कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर कोणतं घ्यावं आपल्याला काही कळत नाही, किंवा सगळे सारखेच कधी कधी दिसायला लागतात, एकापेक्षा एक, हे चांगलं का ते चांगलं असं वाटतं। मग त्यावेळी कधी कधी आपण विचार असं करतो की जाऊ दे आता नकोच घ्यायला, बघू नंतर, किंवा काही काही वेळा पसंत पण पडत नाही वस्तू। मग अशा वेळी तो जो तिथला विक्रेता आहे किंवा दुकानदार आहे तो त्याचं कौशल्य वापरून, त्याचा अनुभव वापरून, त्याचं ज्ञान वापरून त्या ग्राहकाला वस्तू घेण्यासाठी तो मदत करतो। आणि ठराविक त्याला जे काय समजा शर्ट घ्यायचे असतील तर जे त्यांनी शर्ट दाखवले आहे त्याच्यातून वेगवेगळे शर्ट कशा पद्धतीचा गुणवत्ता दर्जा त्याची आहे, कसे ते चांगले आहेत हे त्याला पटवून देतो आणि त्याचं ते एक तयारी करतो मनाची की आता ही वस्तू आपल्याला घेतली पाहिजे। म्हणजे ग्राहकाला वस्तू घेण्यासाठी तो प्रवृत्त करतो, त्याचं मन वळवतो आणि ती वस्तू त्याला घ्यायला लावतो। असं जे कौशल्य विक्रेत्याचं असतं त्याला विक्रय कला असं म्हटलं जातं। लक्षात, म्हणजे ग्राहक जाऊ द्यायचं नाही, आपल्याकडं आलेला ग्राहक परत जाऊ द्यायचा नाही, त्याला वस्तू खरेदी करण्यासाठी मदत करायची, वस्तू घेण्यासाठी मदत करायची, ती वस्तू कशी चांगली आहे पटवून द्यायचं आणि ती त्याला वस्तू खरेदीच करायला लावायचं आणि तो वस्तू घेऊनच दुकानातून बाहेर पडेल, ही झाली विक्रय कला। पण एखादा ग्राहक आला, नुसतीच सगळ्या वस्तू पाहिल्या, कोणतीही वस्तू घेतली नाही, कपड्यांचा ढीग समोर टाकला तरी त्याला वस्तू पसंत पडली नाही आणि तो तसाच निघून गेला, तर तो विक्रेता विक्रय कलेमध्ये त्याला पटवून देण्यामध्ये कमी पडला असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे आलेला ग्राहक तो वस्तू घेऊनच गेला पाहिजे, ही विक्रेत्याची जी कला आहे याला विक्रय कला असं म्हणतात। लक्षात, तर विक्रय कलेची वैशिष्ट्ये काय आहेत? एक नंबर, विक्रय कलेमध्ये ग्राहकांची गरज ओळखून प्रयत्न केले जातात। नेमकं ग्राहकाची गरज काय आहे त्या गरजेनुसार त्याला त्या वस्तू दाखवल्या जातात आणि तुझी अशी जर गरज आहे ना तर ही वस्तू चांगली आहे, ही तुम्ही घेऊ शकताय, हे त्यांना पटवून दिलं जातं। म्हणजे त्याच्या गरजेनुसार वस्तू दाखवल्या पाहिजेत, त्याच्या गरजेनुसार ती वस्तू योग्य आहे हे त्यांना पटवून दिलं पाहिजे, तेव्हाच तो ती ग्राहक वस्तू घेईल। दुसरा, एक ग्राहकांच्या गरजेनुसार वस्तूमधून अधिक समाधान मिळवून दिले जाते। ग्राहकाची जी गरज आहे त्याने त्या गरजेनुसार विक्रेत्याकडे जे असलेली वस्तू, ती जर वस्तू त्यांनी घेतली तर इतर ठिकाणाहून, इतर कंपनीत जर वस्तू घेतली असती, जर त्याचं जे काही समाधान होणार होतं त्याच्यापेक्षा अधिक समाधान
ही वस्तू घेतल्यामुळे होणार आहे, इतकी ही वस्तू दर्जेदार आहे, गुणवत्तापूर्ण आहे, हे त्यांना देखील पटवून देता आलं पाहिजे त्या ग्राहकाला. जे जास्तीत जास्त समाधान होणार आहे हे त्या ग्राहकाला पटलं पाहिजे. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं आहे, वस्तूची माहिती देऊन ग्राहकाला खरेदीमध्ये मदत केली जाते. वस्तू खरेदी करण्यासाठी जो ग्राहक आलाय त्या ग्राहकाला सगळ्या वस्तूंची जे काही त्याला घ्यायची वस्तू त्या वस्तूविषयी वेगवेगळ्या वस्तू तिथं त्याच्या समोर दिल्या जातात, त्यांची माहिती सांगितली जाते. माहिती सांगितल्यानंतर त्याच्यातली कोणती वस्तू घ्यायची किंवा त्या ग्राहकाला परवडणारी कोणती वस्तू आहे त्याच्या बजेटनुसार, त्यानंतर त्याला योग्य वाटेल, त्याच्यातून जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीची वस्तू निवडण्यासाठी, खरेदी करण्यासाठी त्या ग्राहकाला खरेदीमध्ये मदत करायची. किंवा काही वेळा ग्राहक म्हणतो की कोणती वस्तू जास्त चालते, किंवा टी शर्ट समजा घ्यायचे यातले कोणते जास्त चालतात, किंवा जीन्सची पॅन्ट घ्यायचे कोणती जास्त चालते, असं कधी कधी तो प्रश्न विचारतो. तर म्हणजे काय, त्याला त्या खरेदीमधलं त्या ग्राहकाला पूर्ण ज्ञान नाही, परंतु वस्तू तर चांगली घ्यायची म्हणून तो तसं विचारतो. तर ती वस्तू घेण्यासाठी, चांगली वस्तू त्याला घेऊन देण्यासाठी विक्रेत्यानेच मदत करायची. लक्षात, वस्तू किंवा सेवेसाठी ग्राहकांनी दिलेली किंमत योग्य असल्याची खात्री पटवून दिली. काही वेळा ग्राहकांचा असा समज होतो की हे दुकान महागडं आहे किंवा इथं आपली फसवणूक होती. तर असं जो समज आहे ग्राहकाचा किंवा जो गैरसमज म्हणता येईल, तो गैरसमज त्या विक्रेत्याने टाळला पाहिजे. आणि मी जी तुम्हाला वस्तू देतोय ह्या वस्तूची किंमत कशी योग्य आहे हे त्या ग्राहकाला पटवून दिलं पाहिजे. जर किंमत थोडी जास्त वाटत असेल तर ती किंमत जास्त का आहे, इतर लोकल ब्रँडच्या वस्तू आणि जी ब्रँडेड वस्तू आहे त्या दोन्हीमध्ये काय तफावत आहे, माझ्या वस्तूची किंमत जर जास्त आहे तर ती का जास्त आहे, ती किती गुणवत्तापूर्ण आहे, किती टिकाऊ आहे हे त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने किंमत योग्य आहे याची खात्री पटवून दिली पाहिजे त्या ग्राहकाला, आणि ग्राहकाची देखील खात्री पटली पाहिजे की आपण जी वस्तू घेतली ही योग्य किमतीत घेतली, आपली या दुकानामध्ये विक्रेत्याने कोणत्याही प्रकारची फसवणूक केलेली नाही. असा जेव्हा ग्राहकाला विश्वास बसेल तेव्हाच तो पुन्हा पुन्हा त्या दुकानामध्ये येईल. जर त्या दुकानदाराला वाटलं की आपण इथं फसलो गेलेलो आहे, आपण इथं जास्त पैसे दिले, तर तो ग्राहक त्या दुकानात परत कधी येणार नाही. त्यामुळे वस्तू घेत असताना तुम्ही योग्य किमतीत ती वस्तू घेताय, तुमची या ठिकाणी फसवणूक होत नाही कोणत्या प्रकारची. तुम्ही जाऊन इतर ठिकाणी 4 दुकानं फिरून चौकशी करा या वस्तूची किंमत किती आहे आणि मग परत माझ्याकडे या, असं जर एखादा विक्रेता म्हणत असेल तर तो त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फसवणूक करत नाही, योग्य किंमत घेतोय असा त्याचा अर्थ. तर असा विश्वास दिला पाहिजे त्या ग्राहकाला की तुम्ही अन्य ठिकाणी चौकशी करा आणि मग ही वस्तू घ्यायला माझ्याकडे या, तिथं किमती काय आहेत पहा किंवा त्यांची गुणवत्ता काय आहे पहा, आणि मग मी सांगतो ती गुणवत्ता पहा. असा जर त्याला विश्वास दिला तर तो म्हणेल की आपण योग्य किमतीत वस्तू घेतली, आपली या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाहीये. विक्रीनंतरची सेवा पुरवली जाते. वस्तू विकल्यानंतर त्यानंतर त्या वस्तूची सेवा पुरवणे म्हणजे काय, ती वस्तू बिघडली तर ती दुरुस्त करून देण्याची हमी दिली पाहिजे. तुम्ही ही वस्तू बिंदास घेऊन जा, तुम्हाला 1 वर्षाची गॅरंटी आहे. 1 वर्षामध्ये जर काय त्या वस्तूला झालं तर तुम्हाला नवीन वस्तू दिली जाईल, किंवा वॉरंटी असेल तर जर काय वस्तू बिघडली तर ताबडतोब तुम्हाला दुरुस्त करून दिली जाईल, किंवा गॅरंटी पिरियड नंतर जरी काय झालं तर तुम्हाला या ठिकाणी ती वस्तू दुरुस्ती करून दिली जाईल. कोणत्याही वेळी या, काही वस्तू घेऊन या, तुम्हाला तातडीने सेवा पुरवली जाईल. अशी जर खात्री त्या ग्राहकाला दिली तर तो त्या दुकानातून वस्तू घेऊ शकतो. त्याला माहितीये की आपल्या ओळखीचे आहेत, जर वस्तू बिघडली तर आपण यांना हक्काने ती वस्तू परत देऊ शकतो किंवा हक्काने यांच्याकडून कधी येऊन दुरुस्त करून घेऊ शकतो. शहराच्या ठिकाणाहून एखादी आपण वस्तू घेतली तर पुन्हा जर बिघडली तर तिकडे जा, तिथं दुरुस्तीला जा किंवा वस्तू बदलायला जा, त्यात ट्रॅव्हलिंगचा खर्च वाढणार. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्या जवळचा जो विक्रेता आहे, ओळखीचा जो विक्रेता आहे, घरापासून जवळ असणाऱ्या दुकानातून आपण ती वस्तू घेतो आणि तशा प्रकारे त्या विक्रेत्याने विश्वास संपादन केलेला असतो. वस्तूच्या टिकाऊपणाची व गुणवत्तेची हमी दिली जाते. जो उत्तम विक्रेता आहे किंवा ज्याच्यामध्ये विक्रय कलेचे चांगल्या प्रकारे गुण आहेत, हा विक्रेता नेहमी वस्तूच्या दर्जाविषयी
आणि त्याच्या किमतीविषयी, गुणवत्तेविषयी ठाम असतो. तर त्या ठिकाणी त्या वस्तूच्या दर्जाची किंवा गुणवत्तेची आणि टिकाऊपणाची तो हमी देतो. जर काही वस्तूला बिघाड झाला किंवा जर खराब झाली तर तातडीने वस्तू तुम्हाला नवीन बदलून दिली जाईल याची हमी देतो. ग्राहकाचे समाधान हेच ध्येय ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला जातो. एक चांगला किंवा आदर्श जो विक्रेता आहे किंवा ज्याच्यामध्ये चांगले विक्रय कलेचे गुण आहेत, हा नेहमी काय करतो, ग्राहकांचं समाधान हेच ध्येय समोर ठेवून व्यवसाय करत असतो. ग्राहकांना समाधान जास्तीत जास्त मिळालं तर तो ग्राहक पुन्हा पुन्हा आपल्या दुकानामध्ये येऊन वस्तू खरेदी करेल याची त्याला हमी असते. त्यामुळं ग्राहकाला राजा तर समजलं जातच, परंतु ग्राहकाचं समाधान होणं हे देखील तितकं गरजेचं आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील राजा असतो, ही संज्ञा तुम्हाला मागे सांगितलेली आहे. त्याच्यामुळं तो वस्तू खरेदी करत असताना आपण दुकानामध्ये गेल्यानंतर अनेक वस्तू पाहतो, आपल्या समोर तो विक्रेता आणून ठेवतो आणि मग त्याच्यातून एखादी आपण वस्तू घेतो. तर अशा पद्धतीने त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे, म्हणून ग्राहकाला बाजारपेठेतील राजा असं संबोधलं जातं. तर त्याचं समाधान देखील होणं गरजेचं आहे. तर हे त्याचं समाधान हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जो विक्रेता काम करतो किंवा प्रयत्न करतो तो नेहमी यशस्वी होतो त्याच्या विक्रय कलेमध्ये. ग्राहकाचे मन वळवून वस्तू खरेदी करण्यास प्रेरित केले जाते. ग्राहकाचं मन वळवून म्हणजे विक्रेत्याने त्याचे जे काही कौशल्य आहे, व्यवस्थापकीय शिक्षण घेतलेलं आहे, त्याचा जो अनुभव आहे, या अनुभवाच्या आधारे ग्राहकाला नेमकं काय पाहिजे, कशा पद्धतीची वस्तू पाहिजे, कशा दर्जाची वस्तू पाहिजे हे त्याचं मन त्याला ओळखता आलं पाहिजे. आणि मग त्या पद्धतीने त्याची गरज ओळखून त्याचं मन वळवायला जर तो विक्रेता सक्षम असेल तरच त्याच्यामध्ये विक्रय कला ही त्याच्यामध्ये भरभरून भरलेली आहे असं म्हणता येईल. आणि तो चांगल्या प्रकारचा विक्रेता होऊ शकतो. आणि विक्रय कला ही त्याच्यामध्ये त्याच्या अनुभवाने, त्याच्या ज्ञानाने आलेली असते. आणि मग तो त्या वस्तू त्या विकून यशस्वी 100% त्या उद्योगामध्ये तो यशस्वी होऊ शकतो. तर अशा पद्धतीने ग्राहकाचं मन वळवणं आणि त्याला वस्तू घेण्यासाठी प्रेरित करणं हे एक महत्वाचं कौशल्य विक्रेत्यामध्ये असलं पाहिजे. यालाच विक्रय कला किंवा विक्री कौशल्य असं देखील म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने ही विक्रय कलेची वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यानुसार विक्रेत्यानं काम केलं तर तो त्या व्यवसायात त्याच्या निश्चितच यशस्वी होतो. लिहून घ्या.